सर आपण एक मुंबई विधानसभाचा यावेळी जर एक बघायचं झालं तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला मुंबई चांगलं यश मिळालं होतं म्हणजे तुलनेने महायुतीपेक्षा. तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळेल का महाविकास आघाडीपेक्षा जास्त? महायुतीला यश मिळणं लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर थोडंसं कठीण आहे. प्रयत्न तर त्यांनी जोरात सुरू केलेत. बहीण माझी लाडकी काय योजना असेल, माझा भाऊ लाडका, अशा अनेक योजना आणतायत. आणखी काही योजना येऊ घातलेल्या आहेत. येत्या काही दिवसात मंत्रिमंडळाच्या बैठकींचा सपाटा सुरू होईल. आचारसंहिता लागण्यापूर्वी अनेक निर्णय येतील. याला राज्यातली जनता कसा प्रतिसाद देते याच्यावर खूप काही अवलंबून आहे. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने जी भूमिका घेतली तीच भूमिका जर त्यांनी कायम ठेवली तर मग मात्र महायुतीला कितीही प्रयत्न केले तरी निवडणूक जड जाऊ शकते. परंतु या ज्या योजना आहेत याच्यामधून थेट जनतेच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची जी योजना आहे, जी स्टायपेंडची योजना आहे विद्यार्थ्यांना, 12वी वगैरे पास झालेल्या युवकांना प्रशिक्षण देत असताना, त्याचा जर परिणाम झाला तर मतांचं बऱ्यापैकी विभाजन होऊ शकतं. महिला वर्ग जर 1,500 रुपये त्यांना जी बहीण माझी लाडकी योजनेमुळे जर मिळत असतील तर त्याच्यामुळे विभाजन होऊ शकतं. त्याचा जर फायदा झाला तर मग मात्र चित्र थोडंफार बदलेल. परंतु याचा रिझल्ट नेमका काय लागेल हे जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणूक जाहीर होत नाही तोपर्यंत अंदाज येणार नाही की लोकांचा कल कोणाच्या बाजूने आहे. नेमका लोकांना हे सत्ता पुन्हा कायम महायुतीच्या ताब्यात ठेवायची आहे का त्यांना महाविकास आघाडीला द्यायची आहे, हे निवडणूक जाहीर झाल्यानंतर जेव्हा राज्यामध्ये निवडणुकीचं वातावरण तापेल, उमेदवारांची घोषणा होईल, जागा कोण किती लढणार आहे याचं चित्र स्पष्ट होईल आणि कुठल्या जागेवर कोण कोण लढतं आहे, म्हणजे ही लढत दुरंगी होती आहे का तिरंगी होती आहे का चौरंगी होती याच्यावर खूप अवलंबून आहे. आणि एक शक्यता मला वाटतं की शेवटी मी आपल्या फ्री प्रेस आणि नवशक्तीच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितली पाहिजे, ती अशी की जर काँग्रेस आणि भाजपा या दोन राष्ट्रीय पक्षांना जर असं वाटलं की या दोन्ही युत्या आणि आघाड्यांमध्ये आपलं काही भलं होत नाही आणि उद्या काही कारणामुळे जर यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला तर राज्यातलं संपूर्ण चित्र बदलू शकतं या निवडणुकीचं. एक मात्र नक्की आहे, उद्या काही झालं तरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष मात्र एकत्र लढतील, हे मात्र नक्की आहे. त्यांची युती तुटणार नाही. फक्त काँग्रेस स्वतंत्र लढेल का आणि किंवा तसं त्यांच्यावर म्हणजे त्यांना भाग पाडलं जाईल का, किंवा आपला इथं खूपच संकोच होतो आहे, आपल्याला अजित पवारांना नाही सांभाळायचं आणि आपल्याला एकनाथ शिंदे नाही सांभाळायचं आहे, त्यामुळे स्वतंत्र लढलो तर काय, असं जर भाजपला वाटलं मात्र या दोघांमध्ये स्वतंत्र लढण्याचा निर्णय कोण घेईल त्याच्यावर दुसऱ्याची भूमिका ठरणार आहे.